शिवसेनेचं बीज वाक्यच आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. आमचं बाळासाहेबांनी आम्हाला एक कानमंत्र दरवेळेसच दिलेलं आहे शिवसैनिकांना. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, निखिल वाळेकर आणि आमचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना आणि सगळेच मिळून दरवर्षी आम्ही या परिसरामध्ये काम करत असतो. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वेळेस अंबरनाथ शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी आम्ही दिवाळीमध्ये राशन वाटतो. शाळा चालवल्यानंतर दप्तर, वह्या, पेन्सिल आणि जे काही वस्तू असतात शालेय साहित्य वाटप करतो. त्याच दृष्टिकोनातून आम्ही शहरामध्ये आत्ताच कालच आमचं एक ओपनिंग झालं गटार, पायवाट आणि ड्रेनेजचं. त्यानंतर आम्ही पाण्याच्या लाईनीचं आता बालाजीनगरमध्ये ओपनिंग केलं. तर हे सगळे जे मानसिक लोकांना जे आवश्यकता असतात, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता भासते, त्या त्या गोष्टीसाठी वाळेकर परिवार आणि शिवसेना परिवार प्रत्येक वेळेस सर्वांच्या समोर जातो. काल एक व्हिडिओ आलेला की मीटर संदर्भात लोकांमध्ये खूप गैरसमज आहे आणि तुम्ही स्मार्ट मीटर लावून नये असं तुम्ही सांगितलं काय? मी स्मार्ट मीटर नाही बोलणार, अडाणी साहेबांचं मीटर बोलेल. कारण का अडाणी साहेब आज दिल्लीमध्ये बसतात आणि ह्या शहरामध्ये जी परिस्थिती चालली आहे, गोरगरीब जनतेची जी लूट चालू आहे, त्या लूटला कुठेतरी मला वाटतं वरिष्ठ लोकांनी याच्यावर लक्ष द्यावं. आज तुम्ही बघत असाल दरवाजाच्या बाहेर भिंतीवर मीटर लावलेले असतात. गोरगरीब जनता कामाला गेलेली असते. न विचारता काही विचारपूस करता ते गपचूप येतात, मीटर काढून लावून जातात. त्याचप्रमाणे आमच्या बालाजीनगरमध्ये सुद्धा मीटर लावून गेलेत. असं ऐकायला आलंय का मिनिमम ₹8,000 बिल येणार आहे या सगळ्या याचं. तर हे कुठेतरी गोरगरिबांची लूट ह्या मला वाटतं अडाणी साहेबांनी आमच्या थांबवली पाहिजे. अडाणी साहेब खूप मोठे आहेत. त्यांच्या एवढं बोलण्यायोग्य मी नाहीये. परंतु आज जनतेसाठी जे काही बोलायला लागतं ते नाईलाजास्तव बोलायला लागतं. आणि जो जनतेची जी लूट चालू आहे या शहरामध्ये आमच्या, आज तुम्ही बघत असाल एवढं भयभीत वातावरण झालंय बदलापूर, कल्याण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्मार्ट मीटरच्यामुळं. तर हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे सरकारने. मी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी पत्रव्यवहार सगळ्या नगरसेवकांचा करणार आहोत. आणि याच्यानंतर आम्ही एक मोठा मेळावा अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेतर्फे, शहर शाखेतर्फे घेणार आहोत. या स्मार्ट मीटर, पाण्याबद्दल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही लवकरात लवकर अ, हा अंबरनाथमध्ये एक मोठा मेळावा किंवा एखादा मोठा मोर्चा काढण्याचा मानस ठेवला.